मित्रांनो, या आमच्या यूट्यूब चॅनलला पुन्हा एकदा आम्ही आमचा पहिला व्हिडिओ हिंदीमध्ये बनवला होता, पण आता आम्ही हा व्हिडिओ मराठीमध्ये बनवतोय. आम्ही तुम्हाला थोड्या वेळाला अपडेट देत. सध्या आम्ही थोडेसे बिझी आहेत, तर आम्ही उतरल्यावरती सांगू तुम्हाला सगळं. थांबा, थोड्या वेळानंतर पुन्हा भेटूया आपण. मिलिए हमारे मॅम से. हॅलो मॅम. या आमच्या मॅडम आहेत ज्या आम्हाला प्रोजेक्टसाठी गाईड करतायत. आणि हां, द मेन टॉपिक असं आहे की आमचं अन्वेषणाला सिलेक्शन झालेलं आहे. आम्ही जातो आहे मुंबई. तर आता त्यासाठी आम्हाला सध्या नाशिक रोडला जावं लागेल. मग आम्ही आता पाथर्डी फाट्यावरून नाही, पाथर्डी गावावरून नाशिक रोड जातो आहे. चलो गाईज, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आणि आम्ही टोटल 14 जण जातो आहेत गाईज. तर मग ट्रेनमध्ये खूप मजा येणार आहे. आम्ही तुम्हाला सगळे अपडेट्स देत राहू. हाय गाईज, आम्ही आलो आता रेल्वे स्टेशनवर. ही पण आली आरोही आणि आता मला बिडवे भेटायला येते आणि मग आम्ही जाऊ. गाईज, तुम्ही आरुषला पाहिलंच आहे ना. आमच्या ग्रुपमध्ये 2 जण छोटे मुलं आहेत 7th. एक ही आरोही आणि दुसरा हा आरुष. नाही हा मग गाईज स्लिप कर नाही. आरुष थोडासा इकडं हो ना. आरुषला ब्लश दिसतोय. आणि या आमच्या मॅम. तर गाईज हां, आम्ही आता आमचे 5 जण आलेले. आता बाकीचे लोक येत आहेत. आता आम्ही त्यांची वाट. गाईज, आम्ही प्रांजलीला पण बोलावलं आहे. थोडंसं जळवू आम्ही तिला. जळवू नाही, तिचे गुड विशेस घेऊ आम्ही. ठीक है, थांबाचं गाइस, मला फोन नहीं पकड़ता है, खाता दुखता है. बाय गाइस. प्रांजलि भी आ चुकी है. मीट गाइस प्रांजलि. हम लोग इसको बोल रहे हैं इसका हम तात्काल में टिकट निकाल लेंगे, तू चल सिर्फ. ऑनलाइन बोलेगे तो कैसे होगा? इसको कपड़े भी लेने की जरूरत नहीं, हमारे कपड़े इसको फिट हो जाएंगे गाइस. तुम्हारे नहीं, मेरे आ जाएंगे. हाँ, इसके भी आ जाएंगे. जो हमारे साथ 7th की लड़की है आरोही, उसके भी आ जाएंगे. लेकिन वो नहीं बोल रही, उसका झगड़ा हुआ है घर पे गाइस. क्या बोल रही गाइस ये? कुछ तो बोला इसने. मैं अभी ये रिपीट करके नहीं सांगू शकत. ठीक है गाइस. गाइस, हम प्लेटफॉर्म 2nd और 3rd पे जा रहे हैं. देखो हमारे साथ गाड़े सर भी आ गए. गाड़े सर भी आ गए. और कौन आए? सर के आ गए. गाड़े सर भी है हमारे साथ. सो आता आम्ही निघू. हां, आता आम्ही निघू. आमची ट्रेन, आम्ही आपली ट्रेन आमची 12:45 ची ट्रेन आहे आमची. एक तर होतीलच. आणि आता वाजले 12-11. सो आम्हाला वेट करायचं आहे. काही सुचतच नाहीये गाईस काय म्हणून. एक तर माझा प्रोजेक्ट आमच्या सामानापेक्षा तोच जास्त आहे. हां ना. आणि तो हे विसरले होते. हां, मी विसरून गेली होती. मी हिच्याकडे आली आणि मी विसरून गेली. आणि ही मला विचारते की कुठे बॉक्स. मी म्हणते घरी. मग परत घरी जाऊन आणला. मला अर्ध्या जेवणावरून उठवलं गाईस. ती आली म्हणून. खायशिवाय काय सुचतच नाही. भूक असते गाईस. ते पण मला वाटतंय मुंबईलाच जात आहे. बहुत बोर हो रहा है. अरे यार रुको. सगळे काळे दिसत आहे कारण की तुम्ही कसे उभे, कोणत्या पोझिशनला उभे. गाईज, मी सुखरूप आणि एकदम कुठे बसलो. अजून पोचायचं बाकी आहे. पोहोचलो नाही, बोललीच नाही मी पोहोचलो. तर आम्ही सुखरूप आणि एकदम व्यवस्थित आमचं सगळं सामान घेऊन ट्रेनमध्ये चढलेलो आहे. आणि आता आम्ही इथे ट्रेनमध्ये आम्हाला जवळपास किती 1.25 तास झालेला आहे ट्रेनमध्ये चढून. आम्हाला हा खूप आधी ब्लॉग बनवायचा होता पण राहून गेला. थोडासा कंटाळा येत होता. हां, मला बोलायचा कंटाळा आलेला होता. मराठी बोलता येत नव्हतं. मला मराठी बोलता येतं. मी मराठीच आहे. मी मराठवाड्यातली. मला मराठी बोलता येतं. पण गोष्ट अशी आहे की कधी कधी बोबडी वळल्या जाते माणसाची. जशी की आता बोबडी वळल्या जाते. हे बोलताना माझी बोबडी वळल्या गेली. तर आता 1.25 तासानंतर आमची ट्रेन इथे कुठेतरी थांबलेली आहे. मी ट्रेनच बोलली आहे. ट्रेनमध्ये चढलोय बोलली.
कुठे थांबली ते पण कुठे थांबली ते तर दाखव. भिंत भिंत दिसते आम्हाला, ना कुठे झाडं दिसत आहे ना कुठे पाणी दिसतंय. नक्की मुंबई. आरुष आमचा ना सरांकडे बसलाय. आरुष कसं वाटतंय तिथे बसून? चांगलं वाटतंय. चांगलंच वाटत असेल. आमचे सर चांगलेच आहे. आम्ही असं नाही बोलत आहे आमचे सर वाईट आहे. आमचे सर चांगलेच आहे. फक्त एन्जॉयमेंट आमच्या एवढी नसेल करू शकत तो. कारण तो एकटा आहे ना, तू सरांसोबत बसलेला. हां, सरांसोबत तो एकटा बसलाय, त्याच्यासोबत दुसरं कोणी नाही. काही बोलायचं आहे आरुष तुला, तुझं मनोगत? ही हसते. काहीच आम्हाला वाटलं होतं पोरगी खूप शांत आहे, पोरगी खूप आगाऊ. आम्हाला अजून पोराचा एक्सपिरियन्स नाही आला, कारण पोरगा अजून आमच्यासोबत बसला नाहीये. तर गाईज आम्ही पोहोचत आलोय. बघा आता आम्ही 15-20 मिनिटामध्ये ठाण्याला असू. काहीच आम्हाला नवीन आमची पार्टनर मिळाली आहे ब्लॉग बनवण्यासाठी. आरोही सॉरी. आम्हाला असं कळालं की ती पण बनवते. हो मी पण. आणि आम्हाला असं पण कळतं आहे की हा काहीच नाही बनवते ब्लॉगमध्ये. हो याच्याकडे एक टॅलेंट आहे लोकांना. आय थिंक ह्याची फोटो कॅप्चरिंग चांगली असेल. हो ठीक आहे. आमचे फोटोज काढून देशील. गाइस वो आपको खड़े दिख रहे क्या, वो हमारे सर है. सर से हाय. सर ने इधर देखा था लेकिन अभी सर ने नहीं देखा. हम बाद में सर को ये वीडियो दिखाएंगे. देखो सर आ रहे हैं हमारे पास. आमच्या जवळ येत आहे गाईज सर. हे रुमाल बांधलेले आमचे सर आहेत. काही सर बघता. सर बघताय. काही सगळे कॅमेराकडे बघा. मॅम गाईज आम्ही ठाण्याला आलोय आणि आता लोकल पकडायची. गाईज लोकल मध्ये वांदे होणार आहे आमचे. गाईज माझा व्हिडिओ नाही टाकायचा आहे. तो मी व्हिडिओ टाकणारच तो बॉक्सवाला. आर्याचा दादा पण आला आम्हाला लोकलमध्ये चढवायला. तर गाईज परत एकदा सुखरूपतेने आम्ही पुन्हा एकदा लोकलमध्ये चढलेलो आहे. आणि आता आम्ही सगळेजण एवढा पूर्ण एरिया आम्ही जाम करून टाकला आहे आमच्या पीपलने. हे बघ. आता आम्ही ठाण्याला उतरू. आम्ही ठाण्याला लवकरच पोहोचू. सॉरी ठाण्याला नाही, आम्ही सानपाड्याला उतरू. उतरल्यावर आम्ही तुम्हाला अपडेट देऊ. से हाय. क्यूट आहे ना आमच्या स्ट्रीमची. गाईज आमचं हॉटेल आम्हाला दिसतंय तिकडे, JR रेसिडेन्सी. आणि आता आम्ही इथून वरतून जाणार. तो गाइस हम यहाँ पे पहुँच चुके थे. हम 5 बजे ही पहुँच चुके थे. तो अभी हम खाना खाने आए हैं. ये देखो हमारा खाना. सोच के ले रहा हूँ. ये सब हमारे ही लोग हैं गाइस यहाँ तक. तर गाईज आम्ही जेवण वगैरे करून आलेलो आहेत आणि आता आम्ही कपडे वगैरे चेंज करून एकदम फ्रेश झालो आहे. आम्ही सगळ्या रूममध्ये फिरलो. सगळ्यांना विचारलं की कोणाला दमशराज खेळायची का, कोणीच नाही बोललं. तर शेवटी आम्ही प्लॅन केला आहे मूवीचा आणि आता आम्ही हॉरर मूवी बघणार आहे. तेही लाईट बंद करून अशी. आणि गाईज खूप मजा येते आम्हाला, खूप मजा येते. आमचे टीचर्स पण सपोर्टिव्ह आहेत. सगळं एकदम छान चालू आहे. आणि मला उद्या पण आम्हाला सिनियर्स खूप सकाळी- चांगले भेटले. आणि आम्हाला उद्या सकाळी 8 वाजता जायचं आहे. त्यासाठी आम्हाला 7 वाजता उठावं लागेल. म्हणून आम्ही शॉर्ट फिल्म एक चूज केली आहे. मग तीच आम्ही बघणार आहे. कधी किती विचूती असं आम्हाला मजा येते.
गाईज आम्ही आमच्या रूम मध्ये मूवी बघत होतो. हे हरामखोर लोक आले आणि सीन आणि आमचा इतका बेकार हॉरर सीन चालू होता दीदी आणि हे लोक आले. थांबाई एक ऍक्टिंग करून दाखवेल तुम्हाला आरोही. ती जी बाई होती जिच्या अंगात भूत आलं होतं ती एका हातात कुत्र्याला आणि एका हातात लॅम्पला घेऊन अशी जात होती. ती प्रेग्नेंट होती. तिच्या नवऱ्याकडे असं बघितलं अशी उडी मारायला गेली तर त्यांची बेल. आम्ही तिघीच्या तिघी उडालोय. झोप तिघीच्या तिघी उडालोय. त्याच्यानंतर चेतना लाईट लावते. लाईट चालू तिघीच्या तिघी घाबरलो आम्ही इतक्या. नंतर दुसरी बेल वाजवतो. मी दरवाजा खोलला. तिचे तीन उतन बॉक. मी दारातून उठून घरात. बेल पण नाही डरावली. हा ना बेल पण अशी वेगळ्या साऊंडची बाई. एकदम वेगळा आवाज आहे. थांबा गाईज मी तुम्हाला वाजवून दाखवते. तुम्ही आवाज ऐका बेलचा. हे बघा अशा बेलने कोणाला भीती नाही वाटणार तर काय वाटेल बाई. आता आम्ही सध्या मी नाक पुसलेलं मी. आता आम्ही यांच्या रूम मध्ये आलोय. गाईज यांची रूम तर बघा एकदम स्पेशियस आहे. आणि आमची रूम चालू झाली की बंद होऊन जाते, संपून जाते. हे पण हे फिल्टर छान आहे. वाजले किती? चला ठेवते.